ब्लो ड्रायर करताना सगळ्यात पहिला प्रॉपरली आपल्याला कोंब करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आता हे हेअर्स आहेत हे थिक आहेत, तर थिक हेअर्स असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, 3 पार्ट करायचे. 1 2 आणि 3 असे 3 पार्ट आपण विभागून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती ब्लो ड्रायर करणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण खालचा जो लोअर सेक्शन आहे तो घ्यायचा आहे. प्रथम आपल्याला काय करायचंय, ब्लो ड्रायरच्या ब्रशनी प्रॉपरली कोंब करायचंय. कोंब थोडासा स्काल्पला टच करून करायचंय. टच केल्यानंतर तुमचा जो अंगठा आहे त्याला टाईट पकडा तो हेअर्स आणि तुमच्या उजव्या हातामध्ये ड्रायर 1 2 3 1 2 3 1 2 3 ड्रायर खालती घाला हेअर्सच्या 1 2 3 1 2 3. कुठेही ड्रायर त्यांच्या स्काल्पला पोळला नाही पाहिजे, पहिली गोष्ट. सेकंड, तुमचा हा कॉर्नर चारी बाजूनी तुमचा ड्रायर फिरला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर ड्रायर करताना तुम्ही जेव्हा ब्लोईंग करता त्यावेळेस त्याचा मिनिंग असं आहे की तुमचा जो ब्रश आहे तो गोल राऊंड मध्ये फिरला पाहिजे जेव्हा तुम्ही ड्रायर करताय त्यावेळेस. या पद्धतीने तुम्ही फक्त अशी स्ट्रेट नाही घ्यायचं हेअर्सला. ओके. तर तुमचा ड्रायर चालू असताना रोलर सुद्धा गोल फिरला पाहिजे, तर ते प्रॉपर हेअर्स फ्लो होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड आणि या ड्रायरनी अपोजिटला आपला रोलर गरम असतो, थोडीशी प्रेसिंग करायचे आणि या पद्धतीनं रोलरला अप करायचंय आणि असं छान असं तुम्हाला सोडायचंय. जरा पुढे सरका मॅडम. सोडताना या पद्धतीनं सोडायचंय. परत एकदा बघा, तुम्ही रोलर घेतला, केसांना अपोजिट साईडला प्रेस करा. फक्त ड्रायरची हवा आपल्याला द्यायची आहे आणि 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 रोलर आपला गरमच असणार आहे आणि परत एकदा रोल करायचंय. जरा पुढे सरका मॅडम. आणि या पद्धतीनं स्टाईलमध्ये तुम्हाला केलेले सोडायचे आहेत. या पद्धतीनं तुमचे आउटचं ब्लो ड्रायर होणार आहे.